श्री स्वामी समर्थ. बाळा, तुला सतावत असलेल्या समस्यांचे उत्तर मला आधीच ठाऊक आहे. माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. माझी कृपा आहे. मी तुमच्या जीवनाला खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. आता तुझी वाईट परिस्थिती नष्ट होईल. पुढे काय होणार आहे तुम्हाला काही कळण्याची गरज नाही. पण शांत रहा. मी तुमच्या दुःखांवर काम करत आहे. मी पार्श्वभूमीत काम करत आहे. फक्त माझ्या चमत्कारांची वाट पहा. माझी वेळ बरोबर आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मन लावून हे ऐका. मला माहीत आहे तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. आर्थिक, आध्यात्मिक आणि भावनिक दृष्ट्या अनेक प्रकारे विश्वासघात झाला आहे. तरीही तुझ्या वादळात उभा आहेस, कारण तुझ्यासोबत मी आहे. तुमच्या विरोधात नसलेले कोणतेही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईन. तुमचे सगळे चांगले होणार आहे. मी तुमच्या सर्व प्रार्थना आहे. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी काहीच ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. विश्वास ठेवा. प्रार्थना करत राहा. मी तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंताचे फुलपाखरांमध्ये, वाळूचे मोत्यांमध्ये आणि कोळशाचे हिऱ्यांमध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्याच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमीच तुमच्याशी सर्वात कठीण नसतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. देव म्हणतो मला नकारात्मक होणे थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहा. आणि माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे. देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधी, सहकार दे. प्रार्थना तू ते केले आहे. ते सर्व स्वीकारणे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतके आनंद अनुभवा. हे तुमच्या स्वभावनांचे प्रत्येक जण आनंदाने आणि विश्वासाने भरून जाते. तुम्ही तयार असाल तर स्वामी, मी तयार आहे. देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात, मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जा. मी तुझ्या पाठीशी आहे, जे तू समजू शकतो. देव म्हणतो नेहमी नम्रता. आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करून मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल. हे देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमच्यासाठी खूप धन्य आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो, जगात अशी कोणतीही समस्या नाही, यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. देव म्हणतो आपण हे करू शकत नाही, परंतु आपण हे एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमी सोपे नसते, परंतु जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. पण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या मनातील मी सर्व ऐकत असतो. तू किती अनेक वेळा मला सांगण्याचा प्रयत्न देखील करतोयस. तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, पण त्यासाठी थोडं तुला संयम बाळगावा लागेल. कारण कोणतीही गोष्ट लवकर मिळाली तर ती जास्त वेळ टिकत नाही, आणि जर उशिरा मिळाली तर जास्त वेळ टिकते. मी आज स्वतःहून तुमच्याशी बोलत आहे. मला माहीत आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळ माझे नाम स्मरण करता. ते करत राहा.
मी तुमच्याशी घरी बोलत नसलो तरी मी तुम्हाला पूर्णपणे समजून घेत असतो. तुला जर कोणते फळ हवे असेल तर तू त्या फळाला मिळवण्यासाठी लागणारी मेहनत ही तुला थोडीफार तरी करावीच लागेल. नाहीतर तुझं मागणं असं असेल की बिना मेहनत करता ते तुला मिळावे, पण असं नाही. तुला थोडी तरी मेहनत घ्यावीच लागणार आहे. तुझ्या घरात जर सुख, समाधान, शांती असण्यासाठी रोज घरातील सर्व लोकांना घरात शांतता ठेवण्यास सांग. कारण शांततेत माझा प्रवास असतो. मी तुला फोटोमध्ये तर दिसत आहे, पण तुझ्या मनात कायम असेल. हा संदेश तू जास्त लोकांपर्यंत पोहोचव. तू तर माझा स्वामी भक्त आहेस. तुझ्या इच्छा मी पूर्ण करणारच आहे, पण त्यासाठी तुला संयम बाळगावा लागेल. माझ्या मंत्रांचं जप कर. मनात कोणतेही वाईट विचार आणू नकोस. सगळ्यांचं चांगलं करण्याची भावना मनात ठेव. तुझं नक्कीच चांगलं होणार आहे. मला माहित आहे की तू सगळ्यांचं चांगलं करतो, पण तुझंच चांगलं होत नाही. ते देखील लवकरात लवकर होईल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.